हे तुझ्या आईने लिहिलेलं पत्र. यात त्यांनी असं लिहिलंय की तुला तुझ्या बाबांच्या आयुष्यभर काळजी घ्यायची आहे. अगं पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून असं नाही लिहिलंय. श्रावणी, सावित्रीने सुद्धा यमाशी लढून सत्यवानाचे प्राण परत आणले. तुला सुद्धा अशीच परीक्षा द्यायची आहे. उद्या वटपौर्णिमा आहे. तुझ्यातली पतिव्रता जागव. श्रावणी, अगं ज्याने स्वतःच्या आयुष्याची होळी केली आणि तुझं आयुष्य वाचवलं, असा तो तुझा नवरा हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभा आहे. रक्ताच्या उलटा करतोय तो. आणि तू इथे तुझ्या बाबांच्या अहंकाराचा विचार करत बसलीयस. श्रावणी, अगं इतकी स्वार्थी कधीपासून झालीस तू? मी तुला जन्म दिला नसला तरी मी या घरात तुला पोटच्या लेकीप्रमाणे मानलंय. तुला सख्या आईप्रमाणे जीव लावलाय. पण आज मी तुला सांगते, जर तू शुभूला या अवस्थेत सोडलंस, जर तू हॉस्पिटलला नाही गेलीस आणि तू जर या पेपरवर सही केलीस तर आजपासून तुझी ही दुसरी आई सुद्धा तुझ्यासाठी मेली म्हणून समज. काय ग, कसला विचार करतेयस? काय हॉस्पिटलला जाऊ की नको शुभूला भेटायला याचा विचार करत बसलीयस? की आता बाहेर गेले तर बाबा काय म्हणतील याचा विचार करत बसलीयस? श्रावणी, काकू जे म्हणाली ना ते बरोबर म्हणाली. उगाचे नको ते विचार करत बसू नकोस. अगं हे बघ, आयुष्य ना आपल्याला एकदाच मिळतं. आणि उद्या वटपौर्णिमा आहे. स्वतःच्या पत्नी धर्माला जाग. अगं हे तुला कळतच नाहीये का? शुभू तुझा खराखुरा साथीदार आहे श्रावणी. अगं स्वतःच्या जीवावर खेळून त्यांनी तुझं आयुष्य वाचवलं. सगळ्यांसमोर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं ना, आणि तू काय करतेस? वा, इथे विचार करत बसलीस. श्रावणी, हा मूर्खपणा करू नकोस. हा, जा आत्ताच्या आत्ता जा आणि शुभूला भेट. अगं शुभूला भेटल्याने तू बाबांची गद्दारी करतेस असं होणार नाहीये. जा श्रावणी, जा. श्रावणी, अगं ज्याने स्वतःच्या आयुष्याची होळी केली आणि तुझं आयुष्य वाचवलं, असा तो तुझा नवरा हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभा आहे.